हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री विविध शहरांमध्ये करणार योगाभ्यास. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. खरी शिवसेना कोणती? परिचय एकनाथ शिंदेंनीच करून दिला. गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं. मुंबई दौऱ्यावेळी अमित शहांचं विधान. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्पष्ट. स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचा आढावा घेण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. चे 20 आमदार झाले म्हणून सकारात्मक झालात का? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. उद्धव ठाकरे केवळ भाषणात सकारात्मक पण प्रस्ताव पाठवत नाहीत, मनसे नेत्यांची भावना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी. बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकरांची घोषणा. भाजप प्रवेशाची चर्चा असताना संचालक पदावर नियुक्ती. जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात 12% मोठी वाढ. तर राज्यभरात अनेक ठिकाणी धरणातून विसर्ग, धबधबेही प्रवाहित. पुण्याच्या संगमवाडीत पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र. ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेतल्या तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची स्वप्नवत सुरुवात. जयस्वाल आणि शुभमन गिलची शतकं. पहिल्या दिवसाअखेर भारत 3 बाद 359 धावांवर. गिल आणि पंतची 138 धावांची नाबाद भागीदारी. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं पॅरिस डायमंड लीगचं विजेतेपद. 88.16 मीटर लांब फेकला भाला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.